यस, मागच्या लेक्चरमध्ये आपण संधी हा टॉपिक पूर्ण संपवला होता, पण संधी टॉपिक शिकवताना एक पॉईंट राहिला होता माझ्याकडनं. यनादेश संधी काय बघितली का तुम्ही? आठवते का तुम्हाला यनादेश संधी? आता इ उ रू यांच्याबद्दल य व र हे तर तेव्हा आपण त्याला म्हणतो यनादेश संधी. तर अजून एक नाव येईल पुढे जाऊन, संप्रसारण. हे नवीन वाटू देऊ नका तुम्हाला. संप्रसारण म्हणजे काय? यनादेश संधी कळली की इ उ रू यांच्याबद्दल अनुक्रमेने य व र हे शब्द येतात. तर संप्रसारण मध्ये उलट होतं, य व र यांच्या जागी अनुक्रमे इ उ रू हे येतात. संप्रसारण काय? तर यनादेशचं उलट आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी संप्रसारण शब्द नवीन तुम्हाला वाटणार नाही, कारण की बऱ्याचदा वाचताना तो तुमच्या नजरेखालून सुटत असतो. नेक्स्ट आपण बघूयात शब्दविचार, शब्दांच्या जाती वगैरे. तर याच्या आधी मूलध्वनी, वर्ण, अक्षर, शब्द, पद हे तुम्ही बघितलं असेल, तर त्यावेळेस तितकंच माहिती होणं तुमचं गरजेचं होतं किंवा ते शब्द तुमच्या कानावरून जाणं गरजेचं होतं. आता थोडं डिटेल इथं बघूयात आपण. आपण काय म्हटलं की तोंडावाटे जे काय ध्वनी निघतात त्याला आपण मूलध्वनी पण म्हटलं. मग तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण पण म्हणतो. ते वर्ण तोंडावाटे निघतात, हवेत विरून जातात, नाश पावतात. ते तसं होऊ नये म्हणून आपण लिहून ठेवतो. तर लिहून ठेवलेल्या वर्णांना आपण अक्षर म्हणतो. अक्षर म्हणजे नाश न पावणारे. आता ते लिहून ठेवलेत, नाश पावणार नाहीत, अक्षर. मग ह्या अक्षरांचा समूह शब्द बनतो. जसं की ब अक्षरे, द अक्षरे, क अक्षरे. या बद क वेगवेगळ्या अक्षरांचा समूह मिळून शब्द बनला बदक. मग अशाच वेगवेगळ्या शब्दांचा समूह म्हणजे बदक, पाण्यात, पोहते हे 3 शब्द झाले. या अशा 3 शब्दांचा अर्थपूर्ण समूह त्याला म्हटलं जातं वाक्य. वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य. कळलं? क्लिअर? मूलध्वनी, वर्ण, अक्षर याच्यात आता कन्फ्युजन होणार नाही. परत एकदा ते पुस्तकातून तुम्ही नीट वाचून घ्यायला. मी जर इथं वाक्य म्हटलं असतं बदक पाणी पोहते, एक्झॅक्टली तुम्हाला अर्थ लागतोय का? बदक पोहतंय का पाणी पोहते? बदक व पाणी पोहते, इथं कॉमा दिलं वगैरे काही असू शकतं, पण मग तुम्हाला अर्थ लागवा म्हणून पाणीच्या ऐवजी मी पाण्यात लिहिलं, बदक पाण्यात पोहते. आता मात्र शब्दांचा जो काही समूह आहे तो अर्थपूर्ण झालेला आहे. बदक पाण्यात पोहते याच्यावरून आपल्याला कशाच तरी बोध होतो. पण पाणी या शब्दाच्या मध्ये जो काही बदल झाला, या शब्दाच्या मूळ रूपात जो काही बदल झाला पाण्यात म्हणून, तर पाण्यात होण्यासाठी म्हणजे त हा प्रत्यय लागण्याआधी पाणीचं पाण्या हा बदल झाला, त्याला सामान्य रूप म्हटलं जातं. हे आपण पुढं बघू. जसं की मी म्हटलं तळे, तळे शब्द आहे, मला म्हणायचं तळ्यात नाणे पडले, मग तळ्या त प्रत्यय लागणार त्याला पुढे जाऊन. तर तळ्या हे जे काय रूप बदललेलं आहे तळेपासून तळ्या, त्याला म्हणतो आपण सामान्य रूप. पुढं कन्सेप्ट येईल, परत एकदा क्लिअर होईल. इथपर्यंत कळलं बदक पाण्यात पोहते. क्लिअर? डन. आता शब्द आणि पद मध्ये थोडं कन्फ्युजन बघूयात आपण. जसं की मी म्हटलं पाणी हा मूळ शब्द होता, पाणी हा मूळ शब्द होता, पण वाक्यात उपयोग करताना त्या मूळ शब्दामध्ये बदल झाला आणि पाण्यात असा शब्द आपण वाक्यात वापरला, त्याला म्हणतो आपण पद. शब्दालाच व्याकरणकारांनी प्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या मूळ शब्दामध्ये जो काय बदल होतो ज्याला आपण पद म्हणतो त्याला विकृती असं म्हटलेलं आहे. पाणी मूळ शब्द आहे, त्याला काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. वाक्यात उपयोग करताना मूळ शब्दामध्ये बदल झालेला आहे, म्हणजेच पाण्यात असा शब्द झालेला आहे, त्याला काय म्हणतात? पद म्हणतात. त्यालाच दुसरं नाव आहे विकृती. इथपर्यंतच आपल्याला माहिती असणं अपेक्षित होतं. आता बघूयात शब्दांच्या नेमक्या किती जाती आहेत. 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय. लहानपणी सगळ्यांनी पाठ केलं होतं. नाम म्हणजे काय? पुढं डिटेल आपण व्याख्या पण बघू, पण आता मी शॉर्टमध्ये सांगतो. कोणतीही वस्तू असेल, पदार्थ असेल, त्याचं नाव, मग ती वस्तू किंवा पदार्थ काल्पनिक असू दे किंवा प्रत्यक्षात असू दे, किंवा त्या वस्तूच्या त्या पदार्थाच्या गुणधर्माला सुद्धा नाव असं म्हटलं जातं. सर्वनाम म्हणजे काय? मी प्रत्येक वेळेस म्हणतोय चंदू व्याकरण शिकवतो, चंदू छान शिकवतो, चंदू खूप व्याकरण शिकवण्याच्या आधी वाचतो, चंदू व्याकरण शिकून युट्यूबवर व्हिडिओ टाकतो. हे असं प्रत्येक वेळेस चंदू चंदू म्हणणं गरजेचं नाहीये, किंवा मराठी भाषेत ते सोपं केलं पाहिजे म्हणून आपण नामाऐवजी सर्वनाम वापरतो. जसं की चंदू व्याकरण शिकवतो,
तो यूट्यूबला व्हिडिओ टाकतो, त्याचं शिकवणं चांगलं आहे. तो, त्याचं, हे जे काही शब्द वापरले मी ते सर्वनाम वापरले. नंतर विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे. क्रियापद, क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे जे शब्द असतात, म्हणजे बसतो, शिकवतो, लिहितो, या शब्दांनी क्रिया पूर्ण, लिहिण्याची क्रिया, बसण्याची क्रिया, शिकवण्याची क्रिया, वाक्याची क्रिया पूर्ण झाल्याचा अर्थ आपल्याला होतो, बोध होतो, त्याला आपण क्रियापद म्हणतो. नेक्स्ट आहे क्रियाविशेषण. क्रियापदाबद्दल अधिक माहिती, जसं नामाबद्दल अधिक माहिती विशेषण सांगतं, तसं क्रियापदाबद्दल अधिक माहिती कोण सांगतं? क्रियाविशेषण सांगतं. नेक्स्ट आहे शब्दयोगी अव्यय. याची व्याख्या लिहिताना किंवा वाचताना आपण वाचत असतो की जे शब्द नाम किंवा सर्व नामांना जोडून येतात त्यांना आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. एक्झाम्पल, झाड हे काय रे? नाम. मग मी झाडाखाली असा शब्द जेव्हा लिहितो तेव्हा खाली हा शब्द नामाला जोडून आलेला आहे, म्हणजे हे खाली काय? शब्दयोगी अव्यय. पण याची व्याख्या पाठ करताना काय व्याख्या पाठ करतो आपण शब्दयोगी अव्ययाची? की नाम किंवा सर्वनामांना जे शब्द जोडून येतात, वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. तर इथं लिहा, कधी कधी हे शब्दयोगी अव्यय क्रियापद किंवा क्रियाविशेषण यांना सुद्धा जोडून येत असतात. क्रियापद किंवा क्रियाविशेषण यांना सुद्धा जोडून येत असतात. नेक्स्ट आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हटलं की दोन वाक्यांना जोडणारा शब्द असंच आपल्याला माहिती असतं, पण लक्षात ठेवा दोन शब्दांना पण जोडतो तो, दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना. मी जर म्हटलं राम व श्याम जोडीनं पिक्चर पाहायला गेले, तर राम व श्याम, व काय? उभयान्वयी अव्यय. राम आणि श्याम दोन शब्द आहेत, म्हणजे काय? तर दोन शब्दांना पण जोडतो, उभयान्वयी अव्यय. नेक्स्ट केवल प्रयोगी अव्यय, हे तुम्हाला माहीतच आहे. अबब, अरे रे, मग दुःख, हर्षदर्शक, हे सगळं पुढं बघूयात आपण. नेक्स्ट, कधी कधी एक शब्द आहे ना वेगवेगळे कामं करत असतो, तर असं गरजेचं नाहीये की एका शब्दाने एकच काम केलं पाहिजे, म्हणून कधी कधी एक शब्द अनेक काम करत असतो. इथं क्लिअर करतो. जसं की वर हा शब्द आहे, वर हा नाम आहे, क्रियापद आहे, शब्दयोगी अव्यय काय? तर त्याचा नेमका यूज किंवा त्याची नेमकी जात काय आहे हे कसं ठरणार आहे? तर त्याचा वाक्यातील उपयोगानुसार. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, वर दिले. या ठिकाणी हे जे काय वर आहे, दशरथाने कैकेयीला 2 वर दिले, या ठिकाणी ते नाम म्हणून काम करतं. तू त्या राजपुत्राला वर, म्हणजे राजपुत्राशी लग्न कर, राजपुत्राला वर, इथं हा वर शब्द क्रियापद म्हणून काम करतो. पक्षी झाडावर बसतो, झाडावर, झाड हे नाम आहे, नामाला जोडून आलेला आहे शब्द, त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. बघा, हे वर इथं नाम होतं, इथं क्रियापद झालं, इथं शब्दयोगी अव्यय झालं. तसंच वरची खोली छान आहे, वरची खोली छान आहे, इथं वर हे अव्यय साधित विशेषण झालं. खोली काय? नाम. नामाबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतो? वरची, म्हणजे हे विशेष आहे, पण अव्यय साधित विशेषण, कारण वर काय? अव्यय, तर अव्यय साधित विशेषण झालेलं आहे. म्हणजेच काय? तर वराची जात, वर या शब्दाची जात, तो वाक्यात वापरला काय जातो आणि त्या वाक्यामध्ये त्याचं काय रोल आहे, काय भूमिका आहे, त्याच्यावरून ठरतं. म्हणून एक वाक्य आपल्याला एक्झाममध्ये मल्टी स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं की एक शब्द निरनिराळ्या वाक्यामध्ये निरनिराळी कार्य करतो. बरोबर का चूक? बरोबर लिहिणार आहे आपण, कारण की आता एवढे उदाहरणं बघितले, हा वरच लक्षात ठेवायचा, याच्यावरनं हे जे काही 4 उदाहरणं सांगितले एवढे लक्षात ठेवायचे, तुमचा तो क्वेश्चन सुटतोय. आता बघूयात आपण नामाबद्दल.